नमो नमः सर्वेभ्यो। संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य चतुर्थपाठस्य पठनम् अधुना एकस्मिन् चलचित्रे अस्माभिः करणीयमस्ति। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति 47, पेज् नम्बर् 47, पाठक्रमाङ्क 4। पाठस्य नाम अस्ति ऐन्स्टैन् उवाच। अहं दर्शिकां दर्शयामि। पृष्ठ क्रमांक 47, पृष्ठ क्रमांक 47, पाठ क्रमांक 4। ऐन्स्टैन् उवाच। पाठस्य नाम अस्ति ऐन्स्टैन् उवाच। अस्मिन् चलचित्रे अस्मिन् पाठे वयं विसर्गसन्धेः अभ्यासं अत्र दत्तमस्ति। प्रथमं पाठस्य पठनं करणीयम्, अनन्तरं व्याकरणस्य अभ्यासस्य कृते द्वयोः चलचित्रयोः निर्माणं वयं करिष्यामः। प्रथमं पाठस्य पठनं कुर्मः। एतानि गीतावाक्यानि सावधानं पठत। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधिर्मुनिरुच्यते। अत्र विसर्गसन्धिः अस्ति। स्थितधिः योग मुनिः योग उच्यते। अस्य अत्र विसर्गस्य रेफः भवति, र भवति, रकारः भवति। मुनिः योग उच्यते, विसर्गस्य रेफः भवति। स्थितधिर्मुनिरुच्यते। स्थितप्रज्ञस्तदोच्यते मामकाः पाण्डवाश्च। अत्रापि स्थितप्रज्ञः क्षम्यतां प्रज्ञः योग तदा इति विसर्गस्य सकारः भवति। अत्र स्थितप्रज्ञस्तदोच्यते, द अयोग उ गुणसन्धिः अस्ति तत्र। मामकाः पाण्डवाश्च, पाण्डवाः योग च, विसर्गस्य सकारः भवति, अनन्तरं सकारस्य षकारः भवति, श्चुत्वसन्धेः निमित्तमस्ति। अनन्तरम् एव मुक्तो ऋषिकेशो। अत्र अपि विसर्गसन्धिः अस्ति। एव मुक्तः योग ऋषिकेशः। एव मुक्तः मध्ये विसर्गस्य ऊत्व भवति, उकार भवति, उकारात् अनन्तरं गुणसन्धिः भवति। अतः एव मुक्तो ऋषिकेशो। ऋषिकेशो गुडाकेशः। पुनः एकवारं विसर्गस्य ऊत्व भवति, अनन्तरं गुणसन्धिः भवति, अतः ऋषिकेशो इति रूपं भवति। अन्तवन्त इमे देहाः। अत्रापि विसर्गस्य लोपः भवति। अन्तवन्तः योग इमे, अत्र विसर्गस्य लोपः भवति। अनाशिनो प्रमेयस्य, अत्र अवग्रहः अस्ति। अनाशिनो अवग्रह प्रमेयस्य। अत्र रूप सन्धिः अस्ति अनाशिनः योग अप्रमेयस्य। अत्र विसर्गस्य उत्व भवति, अनन्तरं गुणसन्धिः भवति, अनन्तरं पूर्वरूपसन्धिः भवन्ति। अतः अनाशिनः योग अप्रमेयस्य रूपं भवति अनाशिनो अवग्रह प्रमेयस्य। एतानि विसर्गसन्धेः उदाहरणानि सन्ति। हे सगळी विसर्गसन्धीची उदाहरणे आहेत। अधुना वयं विसर्गसन्धेः परिज्ञानं प्राप्नवाम। आता आपण त्याची म्हणजे विसर्गसन्धेचं ज्ञान आपण प्राप्त करूया। एतं प्रसंगं सावधानं पठत। अल्बर्ट ऐन्स्टैन् महोदयः रिलेटिविटी थियरी इति कमचित् सिद्धान्तं प्रतिष्ठापितवान्। अल्बर्ट ऐन्स्टैन आपल्याला माहिती आहे, त्या महोदयाने रिलेटिविटी थिअरीचा एक सिद्धांत, कुठला तरी एक सिद्धांत स्थापन केला। एतस्य सिद्धान्तस्य अवगमने भौतिकशास्त्रस्य ज्ञानम् अत्यन्तम् आवश्यकं भवति। या सिद्धांताच्या आल्यानंतर अवगमने किंवा ज्ञात झाल्यानंतर भौतिकशास्त्राचे ज्ञान म्हणजे त्याच्यासाठी भौतिकशास्त्राचे ज्ञान अतिशय आवश्यक असते। वस्तुतः भौतिकशास्त्र ज्ञानम अपि एषः सिद्धान्तः दुरवगम एव। म्हणजे इवन भौतिकशास्त्रज्ञांना सुद्धा वस्तुतः म्हणजे प्रॅक्टिकली भौतिकशास्त्रज्ञांना च्या सुद्धा हा सिद्धांत दुरवगम एव। अत्र सन्धि अस्ति दुरवगमः योग एव। अत्र विसर्गस्य लोपः अभवत्। ऐन्स्टैनः एतं सिद्धान्तम् आविष्कृत्य कांश्चित् भौतिकशास्त्रज्ञान् सविस्तरं बोधितवान्।
आईन्स्टाईनने काय केलं, हा सिद्धांताचा आविष्कार करून किंवा शोध लावून काही भौतिक शास्त्रज्ञांना सविस्तर शिकवला. परंतु तैहि सह सिद्धांत न अवगत एव. हं. परंतु त्यांच्याकडून सुद्धा म्हणजे त्या भौतिक शास्त्रज्ञांकडून सुद्धा हा सिद्धांत अवगत न अवगत एव म्हणजे त्याच्याकडून तो समजला गेला नाही किंवा त्याचं ज्ञान त्यांना झालं नाही. अत्र संधी असती अवगत योग एव विसर्गस्य लोप अभवत अत्र अवगत एव. एवं चेत् एतं सिद्धान्तं कथम् अवगमयामि इति सः नितरां चिंतितो भवत्. एवं चेत म्हणजे असं झालं तर एतम सिद्धांत म्हणजे हा सिद्धांत कसा बरे समजला जाईल. इति सह म्हणजे कोण, आईन्स्टाईन, नितराम म्हणजे नेहमी, चिंतितो भवत चिंतितः योग अभवत्. अत्र विसर्गस्य ऊत्व भवति अभवत् अनन्तरं गुणसन्धि अनन्तरं पूर्वरूपसन्धि अभवत्. चिंतितो भवत् कदाचित् तस्य मनसि विशिष्टं किमपि उदाहरणं स्फुरितम्. एकदा त्याच्या मनामध्ये एक विशिष्ट उदाहरण स्फुरले किंवा त्याच्या पटकन त्याच्या डोक्यात आयडिया आली. सह चिंतितवान यत् त्याने विचार केला की यदि एतेन उदाहरणेन अहं पाठयामि तर्हि नूनं सर्वे तं सिद्धांतं ज्ञातुं शक्नुयुः इति. म्हणजे एक त्याची आयडिया, त्यांनी जी आयडिया काढली होती त्याच्याने या उदाहरणाने जर मी शिकवले तर लगेचच सगळ्यांना समजेल किंवा सगळे समजू शकतील. ततः सः कञ्चित् छात्र गणम् आहूय तत्पूरतः घंटात्रयं व्याख्यानम् अकरोत्. त्याच्यानंतर त्यांनी काही छात्रांना बोलवून त्यांच्या पुढे घंटात्रयम म्हणजे 3 तास व्याख्यान लेक्चर दिलं. अंतेच पृष्ठभान शेवटी त्यांनी विचारलं, इदानीं भवद्भिरेषः सिद्धान्तः अवगतः खलु इति. म्हणजे आता तरी भवद्भिरेषः भवद्भिः योग एषः आता तरी तुमच्याकडून हा सिद्धांत समजला गेला का. अत्र संधी अभवत् भवद्भिरेषः भवद्भिः योग एषः विसर्गस्य रेफः अभवत्. अत्र कश्चित् छात्रः किंचित धैर्येण उक्तवान् म्हणजे काही कोणी एक छात्र किंचित धैर्य आणून तो म्हणाला की भो महोदय भोः महोदय अत्र विसर्गस्य लोपः अभवत्. भो महोदय भवान् सम्यगेव बोधितवान्. तुम्ही अतिशय उत्तम रीतीने सांगितले आहे. तथापि यदि भवान् इतोपि किंचित सरलीकृत्य बोधयेत् तर्हि अवश्यं वयम् अवगन्तुं शक्नुयाम इति. तरी सुद्धा जर अजून इतोपि अत्र संधी अभवत् इतः योग अपि विसर्गस्य ऊत्व अभवत् अनन्तरं गुणसन्धि अनन्तरं पूर्वरूपसन्धि. इतोपि इतोपि किंचित सरलीकृत्य बोधयेत जर तुम्ही अजून थोडंसं सरळ करून सांगितलं किंवा सोपं करून सांगितलं तर तरीही अवश्यम वयम अवगंतुम शक्नुयाम म्हणजे नक्कीच आम्हाला समजेल. तदा आईन्स्टाईन अवदत् तेव्हा आईन्स्टाईन म्हणाला, यदि अहम इतोपि सरलीकरोमि तर्हि मम सिद्धान्तस्य का गतिर्भवेत्. जर मी अजून सरळ करून सांगितलं तर माझ्या सिद्धांताचा काय गती किंवा त्याची पुढे काय प्रोसेस होईल. गतिर्भवेत् गतिः योग भवेत् विसर्गस्य रेफ अभवत्. अत्र एतद्विषये स्पष्टप्रतिपत्तये कांचित कथां श्रावयामि. याविषयी थोडंसं स्पष्टीकरण करण्यासाठी एक कुठली तरी कथा मी तुम्हाला सांगतो, शृणुतो, ऐका तुम्ही इति. ततः आईन्स्टाईन उवाच. अत्रापि विसर्गसन्धि अभवत्. आईन्स्टाइनः उवाच विसर्गस्य लोपः अभवत्. कश्चन अंधः मार्गे केनचित पंगुना मिलितः. कोणीतरी एक आंधळा माणूस होता. तो मार्गामध्ये कोणत्या तरी पंगू म्हणजे पांगळ्या माणसाला भेटला. परस्परं परिचयः यदा जातस्तदा अंधपंगुम अवदत्. म्हणजे जातस्तदा जातः योग तदा विसर्गस्य सकारादेशः अभवत्. जातस्तदा अंधपंगुम अंधः योग पंगुम अत्र अपरे अस्ति अतः उपध्मानीयम्. अत्र उपध्मानीय विसर्गसन्धि अभवत्. तस्य उपध्मानीयस्य कृते एक विशेषः
जिह्वामूलीय उपधानीय कृते विशिष्ट चिन्ह असती, तर चिन्ह असती अंधपंगू. तेव्हा तो आंधळा पंगूला म्हणाला, किंवा आंधळा मनुष्य पांगळ्या माणसाला म्हणाला, अहम भवंतम मम स्कंदेन वहामी. मी तुला किंवा तुम्हाला माझ्या खांद्यावरून वाहून नेईन. अहम भवतः पादयोः कार्यम निर्वहामि. मी तुमच्या पायांचे कार्य करेन. भवान मम नेत्रयोः कार्यम करोतु. तुम्ही माझ्या नेत्रांचे किंवा डोळ्यांचे काम करा. पंगुः अंगीकृतवान. पांगळ्या माणसाने ते स्वीकार केला. तौ सानंदम अटितवंत. म्हणजे ते दोघे आनंदाने फिरायला लागले. मार्गे पंगुः किंचित उपहारगृहं दृष्टवान. मार्गामध्ये पांगळ्या माणसाने एक उपहारगृह बघितले. तदा तयोर्मध्ये एष संवादः प्रवृत्तः. तयोर्मध्ये, तयोः योगमध्ये विसर्गस्य रेफः अभवत्. तयोर्मध्ये एष संवादः, एषः योगसंवादः विसर्गस्य लोपः अभवत्. एष संवादः. पंगु अवदत्, भो मित्र. भोः मित्र विसर्गस्य लोपः अभवत्. भो मित्र, अत्र उपहारगृहम् अस्ति. इथे उपहारगृह म्हणजे एक कॅन्टीन किंवा रेस्टॉरंट आहे. गत्वा दुग्धम पिबावं. जाऊन आपण दूध पिऊया. अंध म्हणतो, साधू साधू, छान छान. किंतु ममायम प्रश्न अस्ति, किम नाम दुग्धम. छान, तो म्हणतो छान छान, पण माझा असा प्रश्न आहे की दुग्ध म्हणजे काय, दूध म्हणजे काय. पंगू म्हणतो, दुग्धम नाम श्वेतवर्णम किंचित पेयम. दूध म्हणजे श्वेतवर्णाचं किंवा पांढऱ्या रंगाचं एक पेय असतं. अंध म्हणतो, अहम जलम पिबामी. तो म्हणतो, मी पाणी पितो. अतः पेयम इत्युक्ते किमिती किमिती जानामि. म्हणजे मी पाणी पितो, त्यामुळे पेय म्हणजे काय ते मला समजतं. परंतु श्वेतवर्णम इत्युक्तम, म्हणजे श्वेतवर्ण म्हणजे काय. तत् किम, ते काय असतं. पंगू म्हणतो, यत हंसपिच्छस्य सदृशम. ज्या, पंगू म्हणतो, हंसाच्या पंखासारखं जे दिसतं ते श्वेतवर्णीय. अंध म्हणतो, मम शिरस्त्राणे पिच्छानी संती. माझ्या शिरस्त्राणामध्ये काही पंख आहेत. तत्स्पर्शेन अहम जानामि. म्हणजे त्यामुळे स्पर्शाने मी त्याला जाणू शकतो. यात पिच्छम नाम किम, म्हणजे पिच्छ किंवा पंख म्हणजे काय हे मी जाणू शकतो. तदस्तु हंस इत्युक्ते किम. पण हंस म्हणजे काय, त्यात किम असती, म्हणजे काय. पंगू म्हणतो, हंसः नाम कश्चन पक्षी यस्य ग्रीवा वक्रा वर्तते. हंस म्हणजे कोणी एक असा पक्षी आहे ज्याची मान किंवा ग्रीवा ही वक्र असते. कश्चन, कह योगचन विसर्गस्य सकारादेश अभवत्. अनन्तरं श्चुत्वसन्धेः भूत्वा शकारः अभवत्. कश्चन. अंधः म्हणतो, प्रातःकाले अहम पक्षिणां कूजनं शृणोमि. सकाळी मी पक्ष्यांचे पूजन किंवा आवाज ऐकतो. ग्रीवा तु ममापि अस्ति. ग्रीवा माझी सुद्धा आहे. तत्र किम नाम वक्रत्वम. तिथे वक्र म्हणजे काय. तेव्हा पंगू म्हणतो, किंचित विचारं कृत्वा अंधस्य हस्तं गृहीत्वा तं वक्रीकृत्य तस्यैव द्वितीयेन हस्तेन वक्रहस्तं स्पर्शयन् अवोचत. म्हणजे तेव्हा पंगूने काय केलं, पंगू किंचित असं आहे, त्यामुळे पंगुः योग किंचित विसर्गस्य लोपः अभवत् अत्र. त्यावेळेला पांगळ्या माणसाने थोडा विचार करून, किंचित विचारं कृत्वा, थोडा विचार करून, अंधस्य हस्तं गृहीत्वा, म्हणजे आंधळ्या माणसाचा हात त्याने धरला आणि धरून काय केले, तं वक्रीकृत्य, म्हणजे त्याला थोडा वाकडा केला. तस्यैव, म्हणजे त्यालाच द्वितीयेन हस्तेन वक्रहस्तं स्पर्शयन, म्हणजे त्याने त्या वाकड्या हाताला दुसऱ्या हाताने, त्याच्याच दुसऱ्या हाताने स्पर्श करत तो म्हणाला, एतदस्ति वक्रत्वम. तो म्हणाला, हे वक्रत्व आहे. तदा अंध आनंदेन वक्रहस्तं स्पृशन उक्तवान. तेव्हा तो आंधळा माणूस आनंदाने त्या वाकड्या हाताला स्पर्श करत म्हणाला, अंधः आनंदेन. अत्र विसर्गस्य लोपः अभवत्. अंध आनंदेन. इदानीम अहम जानामि. तो म्हणाला, हे मला माहितीये, परंतु दुग्धम नाम एतादृशं वा. तो म्हणतो की दुग्ध म्हणजे हे का, वक्रत्व का. कथायाः तात्पर्यम् अस्ति, एतदस्ति यत्, म्हणजे कथेचं काय तात्पर्य आहे की, अंधम उद्दिश्य श्वेतवर्णम ज्ञापयितुं न शक्यः. म्हणजे आंधळ्याला श्वेतवर्ण म्हणजे काय हे सांगणं कठीण आहे किंवा ते शक्य नाही. अतः तादृशः प्रयत्नः न करणीयः. म्हणजे त्यासारखे प्रयत्न करू नयेत. इति तत्साधू खलु इदम उच्यते भगवद्गीतायां श्रीकृष्ण. म्हणजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने हेच अतिशय उत्तम प्रकारे सांगितलेले आहे. न बुद्धिवेदम जनयेत अज्ञानां कर्मसंगीनां
जोषयेत सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन्। हं? न पदविग्रह अस्ति, न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्। एतस्मिन् पाठे स्थूलाक्षरैः मुद्रितानि विसर्गसन्धियुक्तिपदानि सन्ति। आवरणे संधिविभागः अपि दर्शितः अस्ति। म्हणजे काय, आता याचा अर्थ काय होतो की न बुद्धिभेदम जनयेत. हा, अज्ञानाम, अज्ञानाम षष्ठी बहुवचन, म्हणजे अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करायला जाऊ नये. कर्मसंगीनाम, जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचार, त्यापेक्षा विद्वान माणसाने सर्व कर्मे आपणच समाचरण म्हणजे सम आचरण करतच करावीत. म्हणजे ज्याप्रमाणे आईन्स्टाईन म्हणतो की ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाला श्वेतवर्ण शिकू शकत नाही, तसं तुम्हाला सुद्धा मी हा सिद्धांत शिकवू शकणार नाही, असं या पाठामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. अशा प्रकारे इथे भरपूर विसर्ग संधींची उदाहरणं आपण आता बघितली गेली आहे. एवं प्रकारेण पाठस्य पठनम् अभवत्. अग्रिमे चलचित्रे वयं व्याकरणस्य विसर्गसन्धेः व्याकरणस्य अभ्यासं चल द्वयोः चलचित्रयोः व्याकरणस्य अभ्यासम् अस्माभिः अग्रिमे चलचित्रे करणीयमस्ति. धन्यवादः.